शौर्य श्रुती भाग 54. शौर्य गाडीला टेकून हाताची घडी घालून तिची वाट बघत उभा होता. श्रुतीने त्याच्याकडे पाहिलंही नाही आणि गुपचूप गाडीत जाऊन बसली. शौर्याने नकारात मान हलवत एक दीर्घ श्वास सोडला आणि तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्टार्ट करून त्याने घराच्या दिशेने घेतली. आता पुढे. गाडीत कमालीची शांतता होती. मला बाबाकडे जायचंय. नाही, आपण आपल्या घरी जातोय. नाही, मला माझ्या बाबाकडे जायचंय, माझ्या घरी. ते घर तुझं नाहीये, आपलं घर तुझं आहे. सोना, किती हट्टीपणा करणार आहेस? का ऐकत नाहीस तू कोणाचं? श्रुती मात्र तोंड फुगून गाडीच्या काचेतून बाहेर पाहत होती. हात पाहिलास, रक्त येते हातातून. प्रसादने सांगितलं मला सगळं. चोंबडा कुठला. भेटू दे, असा झोडून काढते ना त्याला. त्याच्यावर कशाला चिडतेस? त्याने आपणहून काहीच नाही सांगितले मला. मी फोन केला होता त्याला. मला नाही केलात, त्याला बरोबर केलात. सॉरी, कामात होतो आणि ते सॉरी म्हणे. टेन्शन नका घेऊ. माझ्या जीवाचं काहीही झालं तरी तुमच्या बेबीला मी काहीही होऊ देणार नाहीये. श्रुती, शौर्य जोरात ओरडला आणि त्याने गाडीला करकचून ब्रेक मारला. गाडीमध्येच रस्त्यात उभी होती. तिचं असं सततचं बोलणं त्याच्या इतकं जिवारी लागलं होतं की तो भीतीने घामाने ओला झाला होता. त्याच्या अशा गाडी थांबवण्याने क्षणभर श्रुतीही घाबरली होती. शौर्य सीटला डोकं टेकून बसला होता. शौर्य, शौर्य, काही होते का तुम्हाला? पाणी, पाणी कुठे आहे? श्रुती तिचा सीट बेल्ट सोडून पाण्याची बॉटल शोधू लागली. आय एम ऑल राईट. शौर्य, ते म्हणजे? शौर्याने रुमाल काढून चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि झुकून पुन्हा श्रुतीचा सीट बेल्ट लावला. रागात त्याने गाडी पुन्हा स्टार्ट केली, पण घराच्या दिशेने न घेता त्याने गाडी दुसऱ्या रस्त्याने घेतली. श्रुती, तुझं आज काही खरं नाही. ठीक आहे, बाबाच्या घरीच सोडतील. अजून कुठे सोडणार आहेत? एक बाबाच आहे जो मला पूर्णपणे समजून घेतो. तिची एकटीची मनात बडबड सुरू होती. काही वेळातच गाडी पुन्हा थांबली. श्रुतीला वाटलं तिच्या बाबाचं घर आले म्हणून तिने गाडीच्या काचेतून बाहेर पाहिलं तर गाडी सिटी हॉस्पिटलजवळ थांबली होती. तिने शौर्याकडे पाहिलं. तो काहीच न बोलता गाडीतून खाली उतरला आणि श्रुतीच्या बाजूला येऊन त्याने गाडीचा दरवाजा ओपन केला. श्रुतीचा सीट बेल्ट काढला आणि तिचा डावा हात धरून त्याने तिला खाली उतरवले. श्रुती फक्त त्याच्याकडे पाहत होती. चल. कशाला? त्याने तिचा हात धरला आणि तिला घेऊन आत हॉस्पिटलमध्ये गेला. समोरून डॉक्टर गंधिता येतच होती. ती लगेच श्रुतीजवळ आली. मॅडम, तुम्ही? श्रुतीने फक्त शौर्याकडे पाहिलं. त्याने तिचा उजवा हात गंधिता समोर धरला. मॅडम, किती रक्त गेलंय तुमचं? शर्ट रक्ताने भरले. खरं खरं सांगा, हातावर ताण येईल असं काय केलं तुम्ही? ते मी म्हणजे शौर्य बाजूला उभा होता त्यामुळे काय बोलावं ते पटकन श्रुतीला सुचेना. आज चल, सांगते तुला, म्हणत श्रुतीच गंधिताला तिथून घेऊन तिच्या केबिनमध्ये गेली. मॅडम, किती वेळा सांगायचं, काळजी घ्या. हा निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतेल. काही नाही होत. ते जरा एका केसच्या दरम्यान आरोपीला मारताना भान नाही राहिलं. मॅडम, राग आवरता घ्या. बाकीचे लोक आहेत ना. आता तू पुराण ऐकवणार आहेस का? श्रुती रागात गंधिताकडे पाहत म्हणाली. मॅडम, काळजीपोटी बोलते. टाके तुटलेत. पल्स झालं तर खूप प्रॉब्लेम होईल. तुमची आताची अवस्था नाजूक आहे. काही नाजूक बिजूक नाही. मी अगदी ठणठणीत आहे. आता 4 जणांना इथे आडवं करू शकते. गंधिताने नकारात मान हलवत डोक्याला हात मारून घेतला. इम्पॉसिबल आहात मॅडम तुम्ही. श्रुतीच्या हाताची जखम साफ करून पुन्हा गंधिताने तिच्या हाताला नवीन पट्टी बांधली. बरं झालं तुम्ही आलात ते. मी तुम्हाला फोन करणारच होते. का? आता काय झालं? मॅडम, तिची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. किती दिवस असं तिला नुसतं सलाईनवर ठेवणार? चल बघू. आता? हो, आता काय झालं? मॅडम, सर बाहेर उभे आहेत. मग? चल, मीही येणारच होते, पण ह्या केसमुळे अडकले होते. दोघीही बोलत बाहेर आल्या. शौर्य बाहेर श्रुतीची वाट बघत वेटिंग एरियात बसला होता. श्रुतीने पाहिलं तर शौर्य डोळे मिटून तिथेच भिंतीला टेकून बसला होता. चल पटकन म्हणत श्रुती गंधिताला घेऊन लिफ्टजवळ गेली, पण शौर्याने तिला पाहिलं आणि हाक मारली. श्रुती, कुठे निघालीस? शौर्य, एक 5 मिनिट आलेच. श्रुती, आता तरी घरी चल. तब्येत बरी नाही आहे तुझी. शौर्य तिच्याजवळ येत म्हणाला. शौर्य, ओन्ली 5 मिनिट्स, मी आलेच. गंधिता चल म्हणत श्रुती जबरदस्ती गंधिताला लिफ्टमध्ये घेऊन वर निघून गेली. दमलोय मी श्रुती. आता रागात शौर्य बडबडला आणि पुन्हा तिथेच बाकड्यावर जाऊन बसला. श्रुती आणि गंधिता दोघेही कोण पाहत नाही ना ते पाहून त्या आधारलेल्या रूममध्ये शिरल्या. आत जाताच गंधिताने तिथला लाईट ऑन केला. लाईट लागताच ती मात्र धडपडू लागली. तोंडाला टेप असल्याने तिला बोलता येत नव्हतं. गंधिताने पुढे जाऊन तिच्या तोंडावरची पट्टी काढली तसं ती जोरजोरात श्वास घेऊ लागली. श्रुती तिच्यासमोर गेली. श्रुतीला पाहताच ती चवताळली. सोड मला, सोड. ती जोरजोरात श्वास घेत ओरडत होती. सोडेन, आधी नाव सांग. नाही सांगणार. तू मला जिवंत का ठेवतेस? मारून टाक ना एकदाचं. श्रुती असली इतक्या सहज तुला मरण देणार नाही. मला माहीत आहे तू धनंजय काळेची रखेल आहेस ते. आता काय तू त्याच्यासाठी मेल्यात जमा आहे. नवीन पाखरू शोधतोय तो, अगदी कोवळ लुसलुशीत. कालच तुझ्या बहिणीला त्याने उचलले. नाही, तू खोटं बोलतेस. खोटं बोलून मला काय मिळणार आहे? जाऊ दे. गंधिता, हिला असंच मरायचंय. आणि आता काय, बहिणीच्या अब्रूचे धिंडवडे निघाले की हिची आईही जगत नसते. नाही, असं काहीही होणार नाही. माझ्या बहिणीला तो हात लावणार नाही. त्याने वचन दिले मला. वचन माय फूट. असले लोक जर वचनाला जागले तर बघायला नको. नाही, मी जर तुला काही सांगितलं तर तो माझ्या आई बहिणीला जिवंत सोडणार नाही. आणि तसंही माझ्याकडून तुला
कोणतीही इन्फॉर्मेशन मिळणार नाही. तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. मला मरण दे म्हणजे तूही मोकळी आणि मीही. वा, इतकं पोपटासारखी बोलते आणि हिची कंडिशन बिघडली आहे. हिला इथेच ह्या अंधाऱ्या खोलीत ठेव. आज नाहीतर उद्या हा पोपट नक्कीच बोलेल. धनंजय काळेच नाही, अजून बऱ्याच हस्ती ह्यात इन्व्हॉल्व आहेत. आणि आता तू नाही, तुझी बहीणच मला तिथपर्यंत घेऊन जाईल. नाही, तू माझ्या बहिणीला ह्या सगळ्यात नको गुंतवूस. गंधिता, पट्टी मार तिच्या तोंडाला आणि झोपेचं इंजेक्शन दे. येस मॅडम म्हणत गंधिताने पुन्हा तिचं तोंड टेपने बंद केलं आणि तिला झोपेचं इंजेक्शन देऊन लाईट्स ऑफ करून दोघेही त्या रूमच्या बाहेर आल्या. गंधिताने पुन्हा ती रूम लॉक केली आणि लिफ्टने दोघीही खाली आल्या. मॅडम, काय करायचं आहे? काही नाही, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. त्या रूमकडे कोणी फिरकत नाही ना? नाही, अडगळीची रूम आहे आणि इथल्या सगळ्या बंद रूमच्या चाव्या माझ्याकडे आहेत. ठीक आहे, मी प्रसादशी बोलून तिला दुसरीकडे ठेवण्याची व्यवस्था करते. पण राहू दे मॅडम, इथे ती सेफ आहे. अजून तरी ती इथे असल्याचं कोणाला माहीत नाही आहे. जोपर्यंत चालते तोपर्यंत निभावून नेऊ. इथून तिला दुसरीकडे हलवणं रिस्की आहे. बरं, मी निघते आता. मॅडम प्लीज काळजी घ्या आता. हे सगळं तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. हो गं, चल बाय म्हणत श्रुती सौरजवळ आली. दोघेही गाडीत बसून घरी आले. उशीर झाला होता. आताही शौर्य तिच्याशी बोलत नव्हता. कावीरबाई आणि अधिकराव दोघांची वाट बघत बसले होते. काय रे, किती उशीर? कावीरबाई दोघांना आलेलं पाहून म्हणाल्या. शौर्य काहीच बोलला नाही. मॉम, ते माझ्यामुळे उशीर झाला. हॉस्पिटलला गेलो होतो. आता काय नवीन उद्योग केलास? कावीरबाई चिडून म्हणाल्या. काही नाही म्हणत श्रुतीने मान खाली घातली. अगं, तिला श्वास तर घेऊ दे. तिची अवस्था पाहतेस ना? अधिकराव श्रुतीची बाजू घेऊन बोलले. श्रुती, शर्ट रक्ताने कसं भरलं? तिने उजव्या हाताकडे बोट करून दाखवलं. ते टाके तुटलेत म्हणून हॉस्पिटलला गेलो होतो. पुन्हा काहीतरी उद्योग केला असशील. कावेरी, शांत हो. ती दमून आली आहे. तू वर जा बाळा. रमाई दोघांचं जेवण घेऊन वर येईल. श्रुतीने फक्त होकारात मान हलवली आणि ती जिन्याजवळ गेली. तिच्या डाव्या हातात गन होती आणि उजव्या हात गळ्यात लटकवलेला होता. ती हळूहळू जिना चढत होती. एका पायरीवरून तिचा पाय सटकला तसं शौर्यने तिला मागून सावरलं आणि दोन्ही हातावर उचलून तिला वर रूममध्ये घेऊन गेला. शौर्यने तिला बेडवर बसवलं आणि तिच्या पायातले शूज काढू लागला. शौर्य, मी काढते ना? शौर्यने तिला एक रागीट लूक दिला. तसं श्रुतीने लगेच तोंडावर बोट ठेवलं आणि पापण्यांची उघडझाप करत ती शौर्याला पाहू लागली. श्रुती, आता तू तुझ्या तोंडाला टेप मार, नाहीतर हा शौर्य नावाचा ज्वालामुखी फुटला तर तुझं काही खरं नाही. ती मनातल्या मनात बडबडली आणि गप्प बसली. शौर्यने तिला कपडे चेंज करायला मदत केली. तिला बाथरूममध्ये घेऊन गेला. ती फ्रेश झाल्यावर पुन्हा तिला सावकाश बाहेर घेऊन आला आणि बेडवर बसवलं. इतक्यात दरवाजा वाजला. शौर्यने दरवाजा उघडला तर रमाई दोघांसाठी जेवण घेऊन आली होती. शौर्यने जेवण घेऊन तिथेच बेडवर ठेवलं आणि तो फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन आल्यावर शौर्यने जेवणाची प्लेट ओपन केली आणि श्रुतीसमोर एक घास धरला. तिनेही काहीच न बोलता गुपचूप जेवण केलं. शौर्यही तिच्यासोबत थोडंसं जेवला. तिला औषधं देऊन शौर्य तिला बेडवर झोपवणार तो श्रुतीने त्याच्या गळ्यात तिचा डावा हात टाकला. काय म्हणून शौर्यने डोळ्यानेच तिला खुणावलं. सॉरी ना शौर्य, म्हणत ती त्याच्याजवळ सरकली आणि त्याच्या छातीवर तिने ओठ टेकवले. श्रुती, दमलोय मी, झोपूया आपण. सॉरी ना. अनामिस नेत्रांनी श्रुती त्याच्याकडे पाहत होती. श्रुती, तुला पटतंय ना तुझं वागणं? झालं तर मग झोप ना आता, दमली असशील ना? पण श्रुती आता त्याच्या मिठीत शिरली. श्रुती, तुला माझी काळजी कळत नाही आहे का गं? वेड्यासारखं प्रेम करतोय मी तुझ्यावर. जे बोललोय त्याचा तू उलट अर्थ का काढतेस? आणि श्रुती, वाग काय? तू श्रुती राज्याध्यक्ष आहेस. ह्या शौर्याची श्रुती आहेस, माझी श्रुती आहेस. सॉरी ना शौर्य, म्हणत तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याचा राग शांत करण्याचं हेच एकमेव अस्त्र होतं. दोघेही आता एकमेकांना डीपली किस करत होते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.